म्हणजे इथं वाहतूक निरीक्षक या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी आता जे कंडक्टरची कॅस आहे ते पूर्ण टॅली झालेली आहे आणि वाहतूक निरीक्षण ते टॅली सुद्धा केलेलं आहे। परंतु आता आपण बघत आहोत ही जी काही गाडी आहे ती या बस स्टँड मध्ये आलेली गाडी आहे आणि या ठिकाणी वाहतूक निरीक्षक या ठिकाणी एका प्रवाशाचं जे काही तिकीट आहे ते या ठिकाणी चेक करत आहेत। मात्र आता हे चेक करत असताना आपण या ठिकाणी बघत आहोत की काय डिफॉल्ट काय यामध्ये आणखीन तरी मध्ये निर्णय लागलेला नाही, परंतु कंडक्टरचं पोट तिडकीने सांगत आहेत की माझ्या याच्यामध्ये काय चूक नाही। दादा काय म्हणजे तुमच्या सोबत हे आता सध्याला हे जे काय चालू आहे सध्याला लाईव्ह आहे सगळं, तुम्ही काय बघा आता मी एकदम म्हणजे हे झालोय आता। नाही माझेच अधिकारी असून नाही माझे नाही एसटीचे कार्य घटलेला काय प्रकार आहे सध्याला? आता हा प्रकार साहेब काय अधिकारी बळ रेटण्याचा प्रयत्न करतायत। माझेच अधिकारी आहेत म्हणजे माझे मायबापच म्हणा की आता पालन करते आणि माझ्यावर बळजबरी आरोप लावतायत की बाबा तू चोरी केलीस। प्रवासी एक वेळेस सर्व गाडीतल्या प्रवासी, बस स्टँडचे प्रवासी, पोलीस कर्मचारी सर्वांच्या देखत म्हणलाय की मी मानवतून बसलो। नंतर म्हणतोय 5 मिनिटात मी पाथरीवरून बसलो त्या अधिकाऱ्यांच्या देखत पण, तरी पण अधिकारी मला म्हणतात तूच चोरी केलीस। तुम्ही तिकीट दिलं का नाही ते मान्य का साहेब? 70 प्रवाशांमध्ये लक्षात राहील का तुम्ही सांगा? पण दिलं ना, ती दिलं की नाही? त्या माणसाचं तिकीट निघालं, कोणतं काढलंय तुम्हाला माहित? तुम्ही काय म्हणले? गाडी कोणी चेक केली? तुम्ही कार्ड बघितलं म्हणले ना? हे बघा मला सांगा, गाडी कोणी चेक केली? कार्ड बघितलं? गाडी कोणी चेक केली? आम्ही गाडी चेक केली। तुम्ही कार्ड मी बघितलं का? गाडीत ए टू झेड प्रवाशांना बरोबर बघितलं का? तुम्ही काय ऐका म्हणले? ना, बघितलं मी तुम्हाला सांगतो दिला आणि मी कार्ड कार्ड बघितलं। 70 तिकीट निघाले होते। मी 70 प्रवाशाला बरोबर पैसे घेऊन कार्ड चेक करून तिकीट दिले। तुम्हाला दाखवताना प्रवाशांना कसे दाखवले मला काय माहिती, कारण एवढ्या माणसावर तर मी निगराण ठेवू शकत नाही। मी फक्त माझं काम करू शकतो तिकीट देण्याचं प्रवासी सोडण्याचं। लांब काय बस स्टँड मध्ये बाकीच्या प्रवाशांना उतरून जाण्याच्या अगोदर मी म्हणलो होतो की कोणी उतरू नका, गाडी चेक व्हायली। आणि एक महत्वाचा मुद्दा, बाकीचे बोल नका, थांबा थोडं। आणि एक महत्वाचा मुद्दा, एसटीच्या कंडक्टरकडे कॅश हा खूप मोठा विषय आहे। सध्या चिल्लरचे खूप वांदे झालेत। 1-1 रुपयाच्या पटीत तिकीट झालंय। कंडक्टरनं 9 कशी वापस द्यायचे, 8 कशी वापस द्यायचं हा वाद चालू आहे। तरी पण या सगळ्या लोकांच्या देखत, साहेबांच्या देखत माझी कॅश टॅली केली। माझ्याजवळ पर्सनल 800 रुपये कॅश आहे, वेबिलवर लिहिलेली, त्यांच्या समोर मी वेबिल दिलं आणि माझी कॅश टॅली केली। 800 रुपये भरती भरले आणि जेवढी कॅश होती तेवढीच भरली। 1 रुपया कमी नाही, 1 रुपया जास्त नाही। अच्छा, याचा अर्थ मी फ्रॉड केलेला नाही। बरोबर। आता हे लिहून काय घेणार तुम्ही? आता खाली ते वर येत काय लिहून घेतात? प्रवाशाचा जबाब घेतात, माझ्यावर कार्यालयीन कारवाई लावतात आणि भले मला मग ते 1-2 महिने घरी पाठव, काहीतरी उपासमार माझ्यावर काहीतरी वेळ आणतात। हे एसटीचा कार्यक्रम ठरलेला आहे। अच्छा, आता तुम्ही तिकीट त्याला काय म्हणून दिलं प्रवाशाला? प्रवाशाचं काय? तिकिटाचं काय, माणसं होते 70-80 आणि 70-80 माणसामध्ये सगळ्या माणसांना कोणतं तिकीट द्यायचं हे त्या टायमाला बरोबर मी दिले। माझा कोणाजवळ काय होतं हे लक्षात नाही। नाही मी नाही करणार, अजिबात नाही करणार। बरोबर लिहून घेऊ नका, मी काहीच करणार नाही। या सीसीटीव्हीत काही राहू द्या, मी काहीच करणार नाही। मी गुन्हेगार नाही, मी गुन्हेगार नाही, मी सही करणार नाही। तुम्ही सगळे पंचनामा करा, 3 जण। तुम्हाला प्रवासी कोणी सही देऊ नये, प्रवासी सही देणार नाही, कारण माझ्या पोटावर कोणीच प्रवासी मारणार नाही हे सोडून। साहेब ऐका ना, तुम्ही काय लिहून घेतलं त्यांना सांगा ना, म्हणजे तुमचं हे बाकीचे प्रवासी सगळे बघा किती आता जवळपास खूप वेळ झाला हे प्रवासी या ठिकाणी बसमध्ये अडकूनच। गाडी कोणती ही? परभणी बीड आता हे बीडला जाणार आहे, जवळपास 1.5 तास झाला गाडी। आता मी प्रवासी बसून देणार आणि हा एक प्रवासी घेऊन पोलीस स्टेशनला जाणार आणि यांच्यावर गुन्हा दाखल करणार, कारण हे माझ्यावर बळ आणणार। कारण एवढ्या प्रवाशांच्या बस स्टँड माझी इज्जत गेली ना, मला चोर मारलेत ना ते। माजलगाव आगारामध्ये ही परभणी बीड गाडी आहे आणि जवळपास 1.5 तास या ठिकाणी गाडी चेक होत आहे। आपण बघत आहोत की या ठिकाणी वाहतूक निरीक्षक आतमध्ये या ठिकाणी प्रवासी बसलेले आहेत, त्या प्रवाशाचं जे तिकिटाचं डिफॉल्ट सापडलेलं आहे आणि कंडक्टरला या ठिकाणी ते दोष आहेत असं या ठिकाणी बोललं जात आहे। मात्र आता सध्याला देखील त्यांची जे चेकिंग चालू आहे ते सध्याला चालू आहे, आपण या ठिकाणी बघत आहोत। उतरायचं नाही,
मला बस स्टँड पोलीस स्टेशन जायचं, उतरायचं नाही. मी गुन्हा दाखल करणार त्याच्यावर. गायकवाड गिरी सुनील साहेब. ठीक. काय माहिती सगळं प्रवासी मला ते शूटिंग मध्ये बी आले तुमचे. नाही बरं साहेब, आता तुम्ही काय लिहून घेतलं ह्यांच्या बाबतीत? जेवढं हे 1/4 तिकीट आहे कोणाकडं? त्या प्रवाशाकडे. हा ती पाथरी ते माजलगाव त्यांनी प्रवास केला हा हा आणि त्यांच्याकडे जे अवेलेबल तिकीट मिळाले ते अमृत ज्येष्ठ नागरिक सगळे हा हा त्यांनी 20 रुपये दिलेले आहेत. हा. त्यांनी स्वतः कबुली केली, त्याप्रमाणे जबाब नोंदवून घेतलेला. अच्छा. आणि कंडक्टरने तिकीट त्यांना कोणतं दिलेलं आहे? अमृत ज्येष्ठ नागरिकचं तिकीट, झिरोचं तिकीट दिलं आहे. झिरोचं तिकीट दिलेलं आहे. त्या प्रवाशाकडे ते त्याच्या हातात अवेलेबल भेटलेलं आहे. अच्छा, कोणतं तिकीट द्यायला पाहिजे होतं? त्यांनी 1/4 तिकिटाचं अपंगाचं तिकीट द्यायला पाहिजे होतं. पण ते दिलेलं आढळत नाही का? हा, प्रवासी संख्या जास्त होती, हा. त्यांच्यामुळे चुकून त्यांच्याकडे झाले तसं, आणि त्याप्रमाणे त्यांचा जबाब प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पांडुरंगाची शपथ खाल्ली की मी 20 रुपये त्यांना दिलेले, त्याप्रमाणे त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे. याच्यामध्ये खोटं काहीही घेतलेलं नाही. अच्छा. प्रवासी जबाब घ्या. कंडक्टर साहेब, आता या ठिकाणी साहेब तुमच्या समोर वाहतूक निरीक्षक आहेत, त्यांनी आता हे तुमच्या समोर सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तुम्ही आता कोणतं तिकीट दिलेलं आहे? आता बघा, महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेस गाडी साहेबांनी चेक केली त्यावेळेस प्रवासी 10 मिनिटं म्हणला की मी मान उतरून बसलोय. तिन्ही साहेब लोक आणि त्यांचे चालक सगळे होते गाडीच्या जवळ. त्यांच्यात एकच प्रवासी म्हणला मी मान उतरून बसलोय. 10 मिनिटं बाकी सगळी गाडी टॅली केली आणि त्यांना कळालं की आता काहीतरी आपल्याला आहे. लगेच 10 मिनिटांमध्ये माणूस म्हणतो मी पाथरीवरून बसलोय. अच्छा. सरासरी प्रवासी खोटं बोलायला खाली या तुम्ही. हा, नाही, हा. खाली त्याला उतरू नका. त्यांना बोलू द्या ना, तुमचं काम त्यांना केलं बोलू द्या ना, ना. त्यांना बोलू द्या ना, तुमचं बोलू त्यांना तिघांचंही बोलू द्या ना. त्याला गुन्हा दाखल करायचा. प्रवासात द्यावं. दादा इकडे या तुम्ही, सत्य जे आहे ते यांना सांगा. सत्य काय ते सांगा, वाहकाने काय केलं ते. तुम्ही कुठून बसले होते आणि कुठं चालले तुम्ही? सत्य सांगा, खोटं काही सांगायचं नाही. देऊळगाव घातून पाथरीला आलो. हा 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 पाथरीहून माझं गाडीनं मला 6 गाडी जायचं होतं. आता तुम्ही तिकीट काढताना किती पैसे दिले ड्रायव्हरला? 20 रुपये. आपलं कंडक्टर सॉरी 20 रुपये. 20 रुपये दिले. तिकीट दिलं तुम्हाला? दे रे तिकीट. कुठे तिकीट? साहेबाकडे दिलं. तिकीट तुमच्याकडे जप्त आहे का? अच्छा. तिकीट 20 रुपये तिकीट दिलं का? अच्छा. म्हणजे तुम्ही आता हे जे काय तिकीट आहे 1/4 तिकीट आहे यांचं, 1/4 तिकीट आहे, तुम्हाला 1/4 दिलं का 0 दिलं? म्हणजे दुसरं दिलं? असल्यामुळे आम्ही इथं तपासलं नाही. अच्छा. तुम्ही फक्त एक कार्ड दाखवलं तिकीट द्या मला असताल तुम्ही कंडक्टरला? तिकीट ना आपल्याला. हा, तिकीट दिलं. आणि ह्यांची म्हणजे कॅश पण तुमची टॅली केली साहेब? ह्यांची कॅश टॅली केली बरोबर आहे का? बरोबर आहे, कॅश बरोबर आहे, त्यामुळे आम्ही ते घेतले. आता जे प्रकरण समक्ष प्रवाशासमोर तिकीट अवेलेबल झालंय त्याप्रमाणेच आम्ही घेतलेलं आहे. प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे वाहकाकडून चुकून काही घटना झालेल्या असतात. सदर प्रवासी हा अमृत ज्येष्ठ नागरिक आहे असं तुमचं म्हणणं आहे. त्यांनी कार्ड दाखवले, आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी तुमच्या पाया पडतो, खोटं कार्ड असेल तरी दाखवा. पण ते म्हणतात मी साहेब पांडुरंगाची शपथ घेतो, मी 20 रुपये दिलेले त्यांना आणि मला यांनी हे तिकीट दिलेलं आहे, माझ्याकडे दुसरं तिकीट नाही. आता गपलत ह्याच्या दोन्ही मध्ये काय झालेले की आता ह्याच्यावर सक्षम प्राधिकारी विचार करतील. हा. प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे वाहकाची तिकीट इकडे तिकडे बी होऊ शकते, पण तसं बी झालेलं नाही. कारण दुसरं 1/4 पाथरीहून एक प्रवासी बसला, त्याचं तिकीट माझ्या हातावर आलेलं. मग त्याच्याकडे जर ते हरवलं जरी असतं तरी आम्हाला टॅलीमध्ये जर निघालं असतं तर आम्ही बिलकुल केस घेतली नसती की ह्यांनी हरवलं म्हणून आम्ही ते धरलं असतं. पण तसं तिकीट दुसरं 1/4 पाथरीवरून माजलगाव तिकीट नाही रिपोर्टमध्ये, त्यामुळे आम्हाला तसा जबाब प्रवाशाकडून नोंदवावा लागला. साहेब आता ह्यांचं तिकीट म्हणजे ह्यांना तिकीट भेटलेलं आहे आणि तुम्ही त्यांची कंडक्टरची कॅश सुद्धा टॅली केली? बरोबर आहे. तिकीट बी मिळालं एसटीला आणि कंडक्टरची जी कॅश आहे ती पण टॅली केली, ती पण बरोबर आहे. आम्ही बरोबर आहे, मान्य करतो. हा, पण ह्याच्यात आता डिफॉल्ट म्हणून किंवा चूक म्हणून काय कंडक्टरची? आता चूक असं आहे की सदर अपंग प्रवाशाला त्यांनी अमृतचं तिकीट दिले, हे चूक आहे. अच्छा. त्यांना अपंगाचं तिकीट द्यायला अवेलेबल पाहिजे. अच्छा. आता त्यांचं म्हणणं आहे पैसे ठीक आहे, पैसे मी सांगू शकत नाही, मी असं म्हणू शकत नाही, हल्ले पैसे असं मी म्हणू शकत नाही. तर मी असं काही त्याचा निर्णय सक्षम प्राधिकारी घेशील आणि ते निर्णय घेतील. आम्ही फक्त आहे लय पाप लागतंय ह्याच्यामध्ये जे झालंय ते आम्ही फक्त लिहून घेतो, घालणं. बरोबर. काही करू शकत नाही. आम्ही जे आहे त्याच्या सक्षम प्राधिकारी विचार करतील आणि योग्य तो निर्णय देतील. माणूस करून ह्या गोष्टी बसला. चला, ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी सूर्यवंशी साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक प्रवासी म्हणून प्रवासी खरं बोलायला नाही, प्रवासी त्याला म्हणून भरोसा आहे ना, कसं आपल्यावर बघताय आता सध्याला हे सगळे? ते आपली कुठे? माझ्या मतानुसार या वाहकाची काही चूक नाही, हम्म. प्रवाशाची चूक आहे. प्रवासी पहिल्यांदा म्हणतो मी मानवतून बसलो,
नंतर म्हणतो मी पाथरून बसलो आणि अपंगाची त्यांनी मागणी केली की नाही हे मला माहित नाही. कंडक्टरची चूक नाही असं माझं तुमच्या मत आहे. समोर फक्त ते मानवतरून बसले आणि पाथरीवरून बसले, दोन्ही शब्द वापरले त्यांनी. हो. साहेब आता ST चे अधिकारी होते. तुम्ही प्रवाशीत त्या कंडक्टरची जी काही नोकरी आहे ती पोटावर पाय देण्यासारखी तुमची एक चूक. काय तुम्ही सांगता दोन जबाब द्यायला त्याच्यामध्ये. तुम्ही काय म्हणतात, एक कुठून बसलात तुम्ही? पाथरीहून. कंडक्टर साहेब हे काय दोन वेळेस बोलले ना, कुठून बोलले हे? तिला म्हणले मानवतरून बसले हा. आणि नंतर म्हणतात मी हे काय पाथरीहून. माझे दुश्मन नाही, हा, माझे भाऊचे ते बी. हा, हा. पण तिकीट म्हणले मानवच आहे. हा साहेब म्हणले तिकीट मानवतून बसला का? हा. म्हणलं मानवतून नाही बसलो, मी पाथरीहून बसलो. जेवढं वाचून आलो आणि पाथरीला इकडे आलो. पाथरीहून बसलात तुम्ही? ते म्हणतात मानवतून बसला. नाही पाथरीहून बसलो. पाथरीहून मला बसला. कुठं बी न्या, कुठं चेक करा, सत्यच बोलणार मी. कार्ड आहे का? हा नाही, हेच कार्ड आहे सर. हे कार्ड दिल्यावर त्यानं तिकीट तुला दिलं नसतं का? 1/4 तिकीट मग माझं तपास सगळं सर. कसं तपासा? वेळ लागला काय त्याला? आधार कार्ड दाखवलं होतं का तुम्ही? नाही, मग काय दाखवलं? तेवढंच कार्ड आहे? हे कार्ड दाखवल्यावर तुला तिकीट दिलं असतं काय? 1/4 तिकीट काढताना ते जे फ्रीचं जे आहे कार्ड ते दाखवले. अधिकाऱ्याच्या समोर आलं, वय बघा तुम्ही. त्याला लाज वाटायला लागली. एखाद्याची नोकरी या ठिकाणी जाऊ शकते. ओरिजिनल कागद दाखव. चल तिकडे तेच काम केलंय. बरोबर काहीच नाही. बरोबर. तेवढंच केलं फक्त त्यांनी दाखवताना. वाट लागेल ना आता. आधार कार्ड दाखवले. यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन काय ते रीतसर चौकशी तुझ्या 20 रुपयामुळे त्या कंडक्टरची वाट लागाली ना बाबा. नाही माझी काही बाकीचं बोलूच नको तू. खोटं बोललास त्यांना त्या अधिकारी तुझं कंडक्टरचा फोटो काय त्यांची तुला 1/4 तिकीट दिलं असतं. कार्ड दाखवलं सर मी. कार्ड घेऊन फिरायला लागले तरी मोठा झाला नसता. तो टाकून दिला असतं काय? दादा तुम्हाला ऐका, हे अपंगाचं कार्ड आहे ना, कोणतं अपंगाचं काय? हे बघा कोणतं कार्ड आहे अपंगाचं. काय झालेलं आहे अपंग म्हणून? काय झालेलं आहे? पायाचं आहे का? हे माझ्याकडे आधार कार्ड कुठे तुमचं? आधार कार्ड त्याच्यामध्ये नाही. सध्या कुठे बाजूला ठेवते ते. लाईन चक्कर आली की ते दाखवतच नाही बरोबर ते. तुला दिलं ते लाईन आधार चक्कर आली कार्ड की ते बरोबर हे दाखवलं, करते तुला ते. तिकीट दिलं 00चं. माझ्याकडे आधार कार्डच नाही. वेळ लागला का मग त्याला द्यायला? बरं ठीक आहे. तुम्हाला मोबाईल मधलं दाखवलं होतं का? हे दाखवलं कार्ड? गॅस वाढायला पाहिजे ना. कार्ड दाखवलं होतं ना? काढलाय. हार्ड कॉपी प्रवाशाची म्हणजे कार्ड दाखवलं होतं ना? बरं वाटतंय. बघा हे काय एसटी काय करते आम्हाला, हे असं काय झालं 1 रुपयाला 300 पडदंड 500 पडदंड त्याच्यामुळे पड सुटते. आणि चूक नसताना जर हे आमच्यावर असं करत असतील 100% साहेब ताण येणार. त्यामुळं एवढं बोलतोय. आणि 70 माणसांना मी परभणीपासून आलोय, जवळजवळ 1,200 प्रवाशांची मी सोडउतार केली. 1,200 माणसांमध्ये मी बरोबर आलो, ज्याचं त्याचं तिकीट ज्याचा त्याचा व्यवहार बरोबर केला. आणि ह्याच माणसाला चुकीचं तिकीट कसं दिलं? शक्य नाही ना साहेब. आणि बरं दिलं मग ह्याचे पैसे गेले कुठं? माझ्याजवळ 1 रुपया जास्त पण नाही, 1 रुपया कमी पण नाही. बरोबर भरले का? म्हणजे एसटीचे अधिकारी माझ्यावर बळाळ घालतायत. अच्छा. त्यांना फक्त केस पाहिजे, त्यांना प्रमोशन होतं केस दिल्याच्या नंतर, म्हणून ते माझा कार्यक्रम करायला पाहत आहेत. बाकी ह्याच्यात काही नाही. काय म्हणलं सर? आहे ना आधार कार्ड? सगळं चेक तुम्ही खोला नाही, तुम्हाला काय अडचण आहे? ऐका, तुमच्यामुळं त्यांचं वाटोळ हे वरचा खिसा बघा, आधी वरचा खिसा काढा. फेकून दिला असेल त्याने. पूर्ण काढा ना वरचा खिसा. वरचा नीट काढा, ते सॉक्स काढा ते.
बॅग मध्ये नाही का? फेकून दिला. कार्ड फेकून देतात एसटीच्या अधिकारी आले की. वाटत नाही माझ्याकडे. बॅग मध्ये दाखव. आधार कार्ड नाही तुझ्याकडे? नाही. नाही, आधार कार्ड आहे वाटतं. पुढे. बघा तरी बघून घ्या. नीट बघा नीट. बुडात असते. खाली सामान काढ खाली मग फेकून बी दिला असेल त्याने. सगळं काढा बरं, बॅग बाहेर काढा सगळं पुन्हा भरा. सगळं काढा बाहेर. सगळं काढा ते. जाऊ दे, याला पोलीस स्टेशनला नेतो मी, गुन्हा दाखल करतो. चला तुमचा मला नंबर देता का सर? हे लागेल. हे काढा हे काढा. 830 823 1919 बोर्डे सर. तुम्ही देवासारखे धावून आले नाही तर काय हे माणसं देतो बसून. साहेब बोर्डे हा बोर्डे. पलीकडचे काढा नाही. नाव काय? हो साहेब पकाले. ऐकून घ्या. जाऊ दे त्याच्या बरोबर माझ्याकडून चुकलं नाही यार, त्यांनी लिहून घेतलं ना, काय चुकलं काय? मला फाईन लाव. काय नाही जाऊ दे रिंग द्यायला नंतर देऊ. नाही सावरगावचं फेकून दिला राव त्याने. तुम्ही प्रवासी ऐका, तुमच्यामुळं या ठिकाणी सगळे आता कंडक्टर जे आहेत ते परेशान आहेत आता तुमच्या समोर. आणि तुम्ही आता म्हणतात मला दंड लावा, पण ऍक्च्युली तुम्ही कार्ड कोणतं दाखवलं? ज्यावेळेस ते वाहतूक निरीक्षक आलते, कार्ड कोणतं दाखवलं तुम्ही त्यांना? सेंटरला मध्ये उभा असतो, कारण परभणीवर स्टँडिंग आली गाडी. कार्ड कोणतं दाखवलं कंडक्टरला ज्यावेळेस ते वाहतूक निरीक्षक चेकिंग करीत होते बस, त्यावेळेस कार्ड कोणतं दाखवलं तुम्ही? आहे का ना? आता बघितलं सर मग हा बरं तुम्ही झिरोचं दाखवलं ना? बरं ठीक आहे 0 दाखवलं फेकून दिलं माझी चुकी जरा जाऊ द्या. काय मला फेकून नाही नाही फेकून दिला म्हणाले आता. आता फेकून देतो म्हणाले. फेकून दिला म्हणून. इकडे सांगा साहेब समोर. हे ते इथं बोल. फेकून दिलंय. एक मिनिट मला सगळे दबावून नका. नाही बरोबर खरं. हा खरं जे ते बोला तुम्ही. ऐका सांगा त्यांच्यावर. हा सांगा बोला. कार्ड मग काही चूक नाही त्याच्यात. बरं सांगू तू तिकीट दिली. तिकीट कोणतं दिलं? मी आता तपासलं नाही. गर्दीमुळे तपासलं नाही? तपासलं नाही. आताच म्हणले ना तुम्ही. कार्ड फेकलं का तुम्ही? 0चं कार्ड फेकलं का तुम्ही? खरं सांगा, खरं जे आहे ते सांगा. कारण कंडक्टरची नोकरी जाईल तुमच्या 20 रुपयामुळे. तुमच्या ह्या 20 रुपयामुळे कंडक्टरची नोकरी जाईल. रिअल काय ते खरं सांगा. तुम्हाला काय म्हणतात? काय म्हणतात? तुम्ही कार्ड फेकलं काय? फेकलं कार्ड. बरं ते ड्युटी मला मी फेकलं. तुम्हाला काय म्हणणार? कुठे फेकलं? तुम्ही कार्ड फेकलं ना. मी तुम्हाला कार्ड भरून बरोबर तिकीट दिलं मामा. दिलं का कार्ड? उगा अधिकारी आल्याच्या नंतर काही हेच नाही ना. चूक होत जाऊ दे. चूक नाही. कार्ड मी फेकून दिलं. अधिकारी आल्यावर कार्ड फेकून दिलं म्हणून असं स्पष्ट सांग. फक्त तुमचे कंडक्टर ड्रायव्हर आहे जिथं गाडी उभा केली ना, तुमचे लोक जाऊन बघा तिथं कार्ड फेकलेलं असेल. कार्ड कुठे फेकलं? कुठे फेकलं कार्ड? तुमच्यावर वेळ काय होणार नाही. काय झालं ते तिथं राहतो सांगा. आम्ही जाऊन. कुठं फेकलंय? कुठं ठेवलंय का तुम्ही? कार्ड कुठे ठेवलंय का? कार्ड कुठे ठेवलंय का ते दाखवलेलं? नोकरी वाचल, दुसरं काय नाही. त्यांना पुरावा म्हणून दाखवा लागेल. तुम्हाला पुरावा म्हणून दाखवा लागेल ना. पुरावा म्हणून दाखवा लागेल ना. सोडून द्या ऐका ना, ज्यावेळेस चेक करायला अधिकारी आलते तुमच्याकडे, त्यावेळेस कार्ड दुसरं दाखवलं होतं का तुम्ही? जे तुमच्याकडे जे आहेत
ते दाखवलं का दुसरं दाखवलं? मला कार्ड ते लक्षात नाही. अहो लक्षात नाही, पण कार्डचं दाखवलं असं ना तुम्ही. ठीक, फ्रीचं कार्ड आहे का? फ्रीचं कार्ड आहे का? आधार कार्ड आहे का? आधार कार्ड आहे का? आधार कार्ड कुठे आहे मग? माझ्या मोबाईल मध्ये हार्ड कॉपी कुठे? मोबाईल मधलं नाही, कंडक्टर हार्ड कॉपी बघतात ना. पुढे इथं फेकलं का बाहेर फेकलं? 1982 आधार का फ्री नाही, आधार कार्ड आहे माझं. आधार कार्ड होतं. आधार कार्ड होतं ते हरवलं का साहेब? आधार कार्ड दाखवलं होतं का ह्यांनी? आधारवर तिकीट दिलं दुसऱ्याने. आधारवर तिकीट दिलं अधिकाऱ्यांच्या दबावाने त्यांना जबाब दिला. त्यामुळे दिनं घरी जाऊ देऊ नका. अरे तुमच्यामुळं त्या माणसाची जर नोकरी जात असेल 20 रुपयामुळं, आणि तुम्ही मग खरं बोला ना, खरं सांगा. खरंच होतं कार्ड फेकून दिलं अधिकारी आली चेक करताना? खरं सांगा तुम्ही काय तर. गाडी जवळपास ही 1 तास झालं गाडी बस स्टँड मध्ये उभा आहे. माणसं बसून देतो. सगळे गाडी या ठिकाणी उभा आहे. माझ्यामुळे ह्या गरीब माणसाची ड्युटी हे करू नका. पण घडलं ते गेले ना. तुमचा सही करून ते साहेब घेऊन गेले ना. मग आता काय? खरं सांगा ना. मग आणखीन बी त्या माणसाला चान्स आहे. पोलीस स्टेशनला जातो आणि यांना खरं यांचा जबाब देतो. यांचा जबाब खरा देतो. यांना ताण नाही, मला ताण नाही, दोघाला शिवतो. बेजारी त्या अधिकाऱ्याची होईल, कारण त्यांनी यांच्यावर दबाव टाकून लिहून घेतलंय. बरोबर आहे का? त्या गरीब माणसाला ताण नको, मला ताण नको, कारण शेवटी ते गरीब माणूस आहे ना. ऐकून घ्या ना. मी फक्त साहेबाची मला काय बोलतो नाही. सत्य मी सत्य काय करा लोक बघून द्या. सत्य माझं जे सत्य जे आहे ना, पातळीतून बसलं माझं आपण कार्ड आहे. मला साहेबाची अहो तुम्ही पैसे दिलेत 20 रुपये. ओरिजिनल कार्ड आहे. हेच कार्ड दाखवलं होतं का कंडक्टरला तुम्ही? का दुसरं दाखवलं होतं? कुठलंच कार्ड नाही माझ्याकडे. ओरिजिनल कार्ड फक्त माझ्या सोबत. फेकून बिकून दुसरं कार्ड दिलं नाही? आता मला कसं साहेब मला बोलता येईल तुम्ही त्याच्यामुळे जे आहे ते खरं सांगा. पातळीतून बसलो 20 रुपये दिले. हा ते म्हणजे मानवतून बसलात. पातळीतून बसलो. मानवतून बसला असं म्हणणं कंडक्टरचं. चुकत नाही, कारण जळगाव घातून आणले मानवता कशाला जाऊ सर. अच्छा आता मला गाय भरलो मी. आम्हाला काही सवय नाही. घायबारीचं काहीच नाही. आपण या ठिकाणी बघत आहोत की हे प्रवासी आणि या ठिकाणी कंडक्टर आणि हे सगळे जे काय आहेत या ठिकाणी कर्मचारी वर्ग, हे प्रवासी वर्ग आपण या बस स्टँड मध्ये गाडी आणलेली आहे. आणि ही गाडी परभणी बीड या ठिकाणी जाणार आहे. तर या ठिकाणी आपण बघत आहोत हे सगळे जे प्रवासी आहेत हे आता दुसऱ्या गाडीमध्ये या ठिकाणी बसून देण्यात येत आहेत. जवळपास 1.5 तास झालं माजलगाव या ठिकाणी गाडी आलेली आहे. आणि साधारणतः आपण बघत आहोत की ही जी काही गाडी चेक झाली होती आणि गाडी चेक झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक निरीक्षक यांनी कंडक्टरची टोटल जे हे आहे ते पूर्णतः चेक केलं होतं. आणि ही गाडी जी आहे परभणी बीड गाडी आहे. ही बीडला गाडी जाणार होती, मात्र काही कारणास्तव आता ही गाडी जी आहे ती गाडी या ठिकाणी स्टॉप करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जे प्रवासी आहेत हे प्रवासी आपण बघत आहोत की साधारणतः या आगार प्रमुखाच्या या ठिकाणी एरियामध्ये क्षेत्रामध्ये गाडी आलेली आहेत. आपण साधारणतः सगळं बघत आहोत की एक कंडक्टर म्हणतात की माझी नोकरी वाचवा. आणि साधारणतः ही जी गाडी आहे ही आता गाडी कदाचित पोलीस स्टेशनला पोलीस पण आहेत म्हणून हो या ठिकाणी पोलिसांची देखील खूप मोठी कामगिरी आपल्याला माजलगावला बघायला मिळते की